सूर्याला अर्घ्य कसा द्यायचा व सूर्याला अर्घ्य देत असताना कोणत्या मंत्राचा उल्लेख करायचा? सूर्याची 12 नावं कोणती? तर सूर्यदेव हे एक अशी देवता आहे जी आपण ज्यांना प्रत्यक्षात बघू शकतो व त्यांना आपण देवघरात न पुजता बाहेर येऊन वरांड्यामध्ये दर्शन घेऊ शकतो, त्यांची आराधना करू शकतो। तर सूर्याला अर्घ्य देत असताना आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जल, थोडीशी हळदी कुंकू, त्याच्यानंतर अक्षता, थोडंसं तांदूळ आणि एक चिमटभर साखर हे सगळं घेतल्यानंतर सूर्यदेवांच्या समक्ष जाऊन आपण आपल्या खांद्याच्या बरोबरीनं हात करून आणि छातीच्या वरती तांब्याचं भांडं धरायचं आहे आणि सूर्याला वर बघून नमन करून अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना ही काळजी घ्यायची आहे की जे पाणी जमिनीवरती खाली पडतंय ते सूर्याला भेदेल आणि त्या सूर्याला भेदत असताना त्या पाण्यामधून आपल्याला सूर्य दिसेल, सूर्यकिरणं दिसतील। यामुळे सूर्यदेवांची आपल्यावर कृपा होते व ते आपल्यावर प्रसन्न होतात। सूर्याला अर्घ्य देत असताना आपण ओम ह्रीम गृणी सूर्य आदित्य श्री या मंत्राचा उल्लेख करू शकतो व सूर्याची 12 नावं सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर तुम्ही म्हणू शकता। तर ती नावे अशा प्रकारे: ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः। तर या पद्धतीनं आपण सूर्याची 12 नावांचा उल्लेख करू शकतो व सूर्याला अर्घ्य देतो। श्री स्वामी समर्थ।